कोपडी प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे। मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं। आता 3 महिने होत आले तरी सुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही। त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय कोपडीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलं आहे। बातमी यावेळेस 3 महिने होत आले तरी कोपडीचं आरोपपत्र दाखल केलेलं नाही। कोपडीचं आरोपपत्र लवकरात लवकर दाखल करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अशा प्रकारचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय। 11 ऑक्टोबर पर्यंत जर हे दाखल झालं नाही तर हे सगळे आरोपी सुटू शकतात। मी हात जोडून आपल्या सगळ्यांच्या विनंती करते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, बाबा रे या महिलेला न्याय मिळून दे आणि जर पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला न्याय मिळून दिला नाही तर मी चित्राताईंनी मगाशी मला आजच सकाळी सांगितलं की ताई जर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 2 दिवसात चार्जशीट दाखल केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून त्या कोपर्डीच्या मुलीला न्याय मिळवून देईल। सभेचं भाषण मी मान्य करते पण एव्ही हाऊस मध्ये बोलताना असेंब्लीमध्ये बोलताना सुसंस्कृतपणे बोलतात, ओरडूनच बोलतात। मी एवढंच भाबड्या मनाने विचारलं की अरे बाबा तुमको इतना गुस्सा क्यों आता है? मला माननीय मुख्यमंत्री एवढंच सांगायचंय फार चिडचिड होत असते जेव्हा नसेल तर काही हरकत नाही, काही हरकत नाही, काय आमच्या पक्षामध्ये खूप कर्तृत्ववान लोक आहेत जे ही पूर्ण जिम्मेदारी घेऊ शकतात। आमचं काही म्हणणं नाही, पुन्हा एकदा तुला विरोधी पक्षाचा नेता करू आरामशीर कर, काय भाषण करायची ती कर बाबा, आम्ही त्यांना सांगतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।